मित्रांनो, गोष्ट आहे पुन्हा एकदा साताराची. सातारा फलटण. कालच आपण सगळ्यांनी बातमी ऐकली असेल. सातारामधील महिला डॉक्टर यांच्यावरती अत्याचार झाले आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे. नुकतेच सातारामध्ये आत्ताच एक लहान मुलगी जी आर्या चव्हाण, जिच्यावरती अत्याचार झाले आणि जिला मारलं गेलं, आणि आत्ताच नुसतीच जस्ट थोड्या दिवसांपूर्वीच घडलेली गोष्ट होती. त्याच्यावर आत्ताच अजून दंगा चालू होता. त्याचा अजून कायदेशीर कारवाई चालूच होती. त्याच्यावर अजून न्याय मिळाला नाही. तर एक मदतीचा हात म्हणून जे आपल्याला न्याय मिळवून देतील म्हणून पोलिसांच्याकडे जे बघितलं जातं, इथं स्वतःच पोलीस अधिकारी स्वतःच बलात्कारी दिसतं. इथं स्वतःच पोलीस अधिकारीच अत्याचारी आहे. ज्याच्यानुसार सातारमध्ये जी डॉक्टरांच्यावर जी अत्याचार झाले त्याच्यामध्ये 2 पोलिसांची नावं आहेत. स्वतः पोलीस अधिकाऱ्यांचंच हे काम आहे आणि ते न्याय मिळवून देणार आहेत आपल्याला. सामान्य लोक न्यायासाठी पोलिसांच्याकडे जाते. इथं पोलीस स्वतः बलात्कारी आहेत. तर कोणाकडे न्यायासाठी जाणार? सरकारकडे. सरकार तर काय करू शकत नाही, फक्त राजकारण करू शकतं. तर ही पहिली. दुसरी गोष्ट आत्ताशी आली समोर नुसती आत्ता. तर मी अजून पण सांगतो, हे अशा गोष्टी आहेत ना, अजून येणार आहेत. ही आत्ताशी 1-2 गोष्ट आली, अशा अजून होत असणार आहेत, त्या आलेल्या नाही आहेत. अजूनमध्ये मी मागच्या वेळी पण बोललो होतो, कोणसुद्धा विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही आहे आत्ता. तुम्ही विचार करा.